Hmm. So good morning all. My name is Gumri Chandra Sen, and I am in front of you to carrying 12th Commerce Economics subject. In previous lecture, we started to the chapter number 6. Under the chapter, we discussed to the index number, right? In previous lectures, already we discussed the types of index number for our study. There is a price index number, quantity index number, value index number, and special purpose index number, right? Also, simultaneously, we discuss the importance of index number. It is very suitable to framing suitable policies, studies of trends and tendencies. Clear? These also we are trying to focus in previous lectures. Also, we see the useful to present financial data in real terms, help sociologists and psychologists. Also, we discuss the steps constructing index number, right? So there also we learn whether you calculate index number, you must follow few steps. Then your index number can be appropriate, right? So that also we learn. Index, calculate the price index number. There is two main methods to calculation. One is simple index number and another one is a weighted index number. Also we started under simple index number. There are the various types of index number. There is a price index number, quantity index number, and one more is a value index number, right? Price index number, there is a formula to calculation, P01, that is calculation for index number. Summation P1, that sum total the prices of current year. Summation of P0 is the summation of sum total of the prices of the base year. Clear? And finally, also we discussed two steps to calculation. So in this way, you have to need go properly. असं जावं असं एक आहे बाबा, या मेथडने गेला तुम्हाला कॅल्क्युलेशन सहज जमतात किंवा सोपं आहे ते, राईट? सो अँड देन अप्लाय द फॉर्म्युला. ऑल्सो वी लर्न दॅट वी टेकन ऑलरेडी वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल पण आपण बघून घेतलं होतं त्याच्यामध्ये की कोणतं वेनं आपण ते कॅल्क्युलेशन करायचं. क्लिअर? दॅट इज वन एक्झाम्पल ऑलरेडी वी टेकन. आय होप यू अंडरस्टँड दॅट. समजलंय का तुम्हाला? व्हेरी right? Are you understand this one? नसेल तर समजावून सांगायला. तसे तुम्ही ब्रिलियंट स्टुडंट आहात, त्यात काही डाऊट नाहीये. येस, यू आर द बेस्ट वन. क्वांटिटी इंडेक्स नंबर. Here, then we see the formula and all, summation and all. Here, this is the solution. Then we discuss to the value index number. Clear? बरीच लोक ग्रुपला बघत नसतील ना, म्हणून लेट होत आहे बहुतेक. ऍपला काय झालं काय माहिती. अँटीजेन टेस्ट करायला पाहिजे त्या कनेक्ट वाल्याचे पण एक जरा थोडा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यात. जो काय की सकाळपासून तो सर्व्हरला सारखं लॉग इनच होईना मला. म्हणलं नको आता, चला डोंट वेस्ट टाइम. दिस इज द फॉर्म्युला. व्हॅल्यू इंडेक्स नंबर. आपला व्हॅल्यू इंडेक्स झालेला नाहीये ना, क्वांटिटी झालंय. आय एम राईट? प्लीज रिप्लाय. व्हॅल्यू इंडेक्स झालाय, व्हॅल्यू पण झालाय, झालंय की नाही? नाही, मग लक्ष द्या. चला, सगळे इंडेक्स थोडेसे सारखेच आहेत, काय घाबरू नका, अगदी सोपे आहेत. सो इट इज व्हेरी इझी. डोंट वरी, डोंट पॅनिक. काही घाबरण्याचं कारण नाही. याचं एक्झाम्पल घेऊया का मग एखादं क्वांटिटी इंडेक्सचं? हा, कॅन यू टेकन एनी एक्झाम्पल? हा, म्हणजे तुम्ही पण रिफ्रेश व्हाल ना जरा असं. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हाऊ टू कॅल्क्युलेट.
तर बघा एक एक्झाम्पल देतो इथंच देतो याच्यावरतीच. हे कॅन्सल करूया दोन्ही अगोदर. सो सी ऑन आवर स्क्रीन हिअर इज गिवन टू द एक्झाम्पल. फक्त एक्झाम्पल रिपीट होत नाही का बघा हे. There is value 170, 150, 100, 195, and another one is good. E, एक गुड आहे अजून. E याची व्हॅल्यू आहे 205. आणि इकडे बघा हिअर इज अ 90. दिसत नसेल, समज नाही की मला विचारायला घ्यायचं. 70, 75, 150 and 95. Yes, calculate. It is very easy, I think. It is repeated once, sir. लवकर आठवण झाली तुम्हाला. विचारतोय तर काय सांगायला तयार नाही तुम्ही. घ्या तर घ्या. मला वाटलंच रिपीट होईल काय की असं. मला वाटलं नाही होत. झालंय. आन्सर काय आहे मग? ओके ओके ठीक आहे, दुसरं घेऊया. डोंट वरी, भरपूर आहेत आपल्याकडे. डोंट पॅनिक, डोंट पॅनिक. सोपं घेऊया. वन मिनिट. येस, सॉल्व दिस वन. थोडस जम्बो कॅल्क्युलेशन आहे, पण जमेल, एवढा अवघड नाही. करा सॉल्व. दिसतात ना नंबर सगळे? वा, व्हेरी गुड. कॅल्सीवरच करताय. आकांक्षा दाखव नोटबुक जरा. नोटबुक दाखवा. शो ऑन कैमरा. किधर है? नहीं है. काय केलं रोहित रे? अरे ऑनलाईन कॅल्क्युलेशन नाही रे, नोटबुक मध्ये. आता टाईप करतोय. तसं नाही, नोटबुक मध्ये म्हणलं. ते पण केलंय. शो ऑन कॅमेरा. हुशार आहे तुम्ही एकदम. काही खरं नाही बाबा. मास्तराला कधी विकून याल भरोसा नाही. हा, रोहित चाल आणि आकांक्षा पण चाल. व्हेरी गुड, छान, वेल डन, गुड जॉब, गुड जॉब. येस, अप्लाय द फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेट देन. तुम्हाला एक्झामला कॅल्सी अलाउड नाही हा, तुमच्या माहितीसाठी. हा, आता तुम्ही कॅल्सीवल करत असाल नो डाऊट, बट इन एक्झाम यू हॅव नो अलाउड कॅल्सी. तुम्हाला अकाउंटला पण अलाउड नाही ना, तशी याला पण अलाउड नाहीये. तुम्हाला सर हे असणार आहे नाही. कॅल्सी तुम्हाला पुढे गेलात ना FY तर मुंबई युनिव्हर्सिटीत अलाउड आहे कॅल्सी, फॉर युअर इन्फॉर्मेशन. येस,
So what is answer? What is the Q1 index number? येस, पॉइंट मध्ये फरक आला. माझं 13 आलं, तुमचं 12 आलं. बरोबर आहे. येस, इट्स ओके. चलो, इट्स व्हेरी इझी. आय थिंक कॅल्क्युलेशन आहे फक्त याच्यामध्ये. फारसं डोकं वापरण्यासारखं काही नाही आणि तुमची काळजी घेतात ते तशी, अज्युमच करतात. ह्यांना थोडस इट इज लेस, सो नॉट गिव्ह टू द मोर हार्ड. So you can be calculate that all. They have taken care of you all. Yes. Okay, so this is the quantity index number. So calculation is here. Now see the next index number. Name of index number is value index number. See under the value index number what is the calculations. काय असते याच्यामध्ये थोडं आपण बघून घेऊया. What happen in the such types of index number. There is also formula as like same. काही फारसं नवीन नाही आहे त्याच्यामध्ये. रेग्युलरली जसा फॉर्म्युला असतो तसा इथे पण एक फॉर्म्युला आहे. So you can go to this way. There is a formula that is a sum total of that whether you calculate. तुम्ही calculation करता याच्यामध्ये. So there must be sum of total the product of prices and quantities that is the current year. इथं बघा P आणि Q दिसतंय का स्क्रीन वरती. Have both showing Q and here is a P1 and Q1. Clear? हाँ, arrow दाखवतो जरा. हाँ, arrow गायब झालाय ना. Then you understand very well. Clear? Then P0, Q0, that is the sum of total product of prices and quantities. Clear? Then next step, as a regular, construct the value index number using the simple method for the given data. So here is given the steps, that is the explanation of formula. To find product, just generally what is first importance to under the calculation of index number, you must be find the product prices and their respective quantities of the different commodities for the base year, right? That you be must follow them. Also derive that Q0 P0 take sum of the product to derive that is a summation in Q0 P0. Then another one importance, find product prices and their respective quantities of the different quantities for current year. Derive that is P1 Q1, take sum of the total product. Derive that is P1 Q1. Clear? So in this way you can be calculate. Sorry, खाली इथं हे पाहिजे होतं. काय आहे? P0 Q0 असं. Okay. There is a P0 Q0. Yes, 0 is required here. And here is a finally formula. थोडासा चेंज म्हणजे काय फारसा नाहीच आहे. आपण जसं पाहिले रिसेंट मेथड मध्ये तसंच आहे. Clear? So now we go to this method. बघूया आपण याच्यामध्ये पुढे आता. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? एनी प्रॉब्लेम फॉर अंडरस्टँडिंग ऑर एनिथिंग? ऍक्च्युअल स्टेप पेक्षा सॉल्व्ह करणं सोपं आहे बनवाय ना, स्टेप लक्षात ठेवण्यापेक्षा. एक कशाच्या तरी स्टेप लक्षात ठेवा एका याच्या तिन्हीपैकी, त्यामुळे सोपं जाईल पुढे कॅल्क्युलेशन करायला. सो दिस इज दिस गिवन, असं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं जाईल. क्लियर? दीज आर गिवन यू वन एक्झाम्पल, सच टाइप्स ऑफ, असं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं जाईल आणि त्याच्यावरनं तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचंय.
राईट. इथं हे P1 P0 इथे हे P0 पाहिजे होतं. याला चुका राहून गेल्या वाटतं माझ्याकडनं बऱ्यापैकी. क्लिअर. P1 Q0 P1 हे करंट इयर प्राइस क्वांटिटी आणि बेस इयर प्राइस क्वांटिटी. नंतर काय करायचं मग माहिती आहे काय होता ना तुम्हाला इंडेक्स नंबर कशाला काय मल्टिप्लाय करायचं. सम उतरून घेतलात का. येस व्हेरी गुड. P1 इंटू Q01 Q0 क्लिअर असं त्याचं कॅल्क्युलेशन आहे. P1 Q1 and that is the P0 Q1. So in this way you can be calculated under the value index number. बघा समोर तुमच्या स्क्रीन वरती दिसतंय का. आर यू सीन ऑन युअर स्क्रीन. येस. तुम्हाला एक्झाम्पल दिला असताना सॉल्व्ह करायला असं दिलं जाईल बरोबर आहे. यू आर गिवन टू द सच डेटा ऑन बिहाफ ऑन डेटा यू कॅल्क्युलेट देन. असं हॉरिझॉन्टल पण दिला असेल असं काही नाही प्रत्येक वेळी डेटा असं असेल तुम्हाला. सो देन आहे तसा डेटा घेतलाय फक्त तिथे ऍड काय केलं ते एक नवीन कॉलम ऍड केला. इकडे दिसला का हा दिस इज ऍड अ न्यू कॉलम. क्लिअर. हे बघाय आता सिंपल आहे दोघांचं मल्टिप्लाय करायचं बघ लक्षात आलं. दिस इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ 2 1. समजलं का इथपर्यंत. सो हिअर इज 5 into 4 20 10 into 3 30 15 into 2 30 20 into 1 that is again 20. Same like is here. P1 Q1 म्हणजे हे जे आहे त्याचं कॅल्क्युलेशन कर मल्टिप्लाय करायचं. So here is multiply do the all then you have come to the these column आणि या दोघांचे समिशन सगळ्याची शेवटी समिशन केली. ह्याची आली 800 आणि याची आली 100. Apply the formula on your screen. There is a formula. Current year above and base year below. P0 Q0. Right. Fill data in the formula. Simple. तुम्हाला याच्यात फक्त डेटा फिलअप करायचा आहे आणि डेटा फिलअप केला की तुम्हाला लगेचच जे क्वांटिटी काढायची ते तुम्हाला लगेच मिळते. राईट. आता सोपं आहे. 100 ला 100 कॅन्सल झालं. आन्सर तर ऑलरेडी झालं. ओके. सो व्हॅल्यू इंडेक्स नंबर इज 100. सो दिस इज द व्हॅल्यू इंडेक्स नंबर. समजलं काय प्रॉब्लेम. फक्त कोणा विचारल्यावर काय सांग येत नाही असं काय सांगू नका. हा अरे देवा. हा येईल ना सगळ्यांना. येस गिव्ह मी आन्सर प्लीज.
काय अवघड नाही आहे तसं याच्यामध्ये. इट इज व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट आय थिंक. येस, आय टेक वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल काय मग सॉल्व्ह करा तुम्हाला. बघा स्क्रीनवरती एक एक्झाम्पल देतोय तुम्हाला मी. I cancel this one first. ही कमोडिटी म्हणतो, फक्त तीनच कमोडिटी आहेत घ्या. ऑन युअर स्क्रीन सी देअर. सोपं एक्झाम देतो एकदम. हंड्रेड इज हिअर. येस, कॅल्क्युलेट. दिसतात सगळ्या व्हॅल्यू? दिसतायत का? प्रॉब्लेम असेल तर सांगत चला. अप्लाय फॉर्म्युला टेबल मध्ये टाकून करायचे परत सगळं. येस, इथे आलं. पॉइंट मध्ये येत नाही काय आन्सर? व्हॉट इज द आन्सर? येस, पॉइंट मध्ये नाही येत, डायरेक्ट एवढंच येते आन्सर. नो एनी पॉइंट. समजलंय सगळ्यांना? सोपं आहे म्हणावं, काय अवघड नाही. आर यू अंडरस्टँड व्हॅल्यू इंडेक्स नंबर? घेऊया अजून एक एक्झाम्पल. टेक वन मोर एक्झाम्पल. ओके, चला परत एकदा बघा स्क्रीनवरती. आय कॅन्सल दीज ऑल फर्स्ट. So on your screen, one more example I given you here. One more good is here. This is a U number good here.
दिसत नसेल तर सांगा. आय थिंक पण दिसत असणार आहे बहुतेक. आर यू सीन? आय एम टेकन केअर ऑफ दॅट. एवढी केअर घेतोय तुमची. 70, 60, 90, 100 and 40, and last is here. $18, $16 and $15. Yes. दिसतात का सगळ्या व्हॅल्यू? कॅल्क्युलेट करा चला. चलो, go to through proper formula and all. जे शेवटपर्यंत मीटिंगला थांबतील त्यांची प्रेझेंटिंग घेणार आहे. आधी सांगतोय, आय एम क्लिअर फर्स्ट. मध्येच गेला चालणार नाही. फायनली टेकन युअर ऑल नेम्स and this is this that consider presenting only. Yes. P0 Q0 ची समेशन सांगा मला किती आले. P0 Q0 समेशन किती आले टोटल? एवढा अवघड आहे? येस. हा ती P0 Q0 ची नाहीये. हा येस, ती Q1 याची होती, P1 ची. बरोबर आहे. येस येस. अँड P1 Q1 6540. येस राईट. करा आता, सोपं आहे. बाकीच्यांनी पण आता ऐकून झालं. आता नुसतं ते कॅल्सी घेऊनच बसले आपले. येस येस मयुरी. आता ऑनलाईनला तुम्हाला सोपं वाटते, पण एकटं चालेल. हे प्रॅक्टिस करा जरा सगळ्यांनी याची. सॉल्व एंटायर सम. खूप सोपं आहे, अशा गैरसमजात राहू नका. तुम्हाला वाटेल खूपच सोपं आहे सर, काय अवघड नाही, असंच वाटतं ना, आपण राहतं मग तसंच. येस. बरोबर आहे. ओके. अजून घेऊया एक. शॅल वी टेक वन मोर? चालते, मला काही प्रॉब्लेम नाही. आय हॅव मोर सम्स. रडू नका फक्त आता.
आता जरा कशेडी गाठ घेऊया थोडे. एक गुड्स गायब करूया, पण थोडे कशेडी घाटातले घेऊ ना आता. येऊ ना मग. चला तुम्ही म्हणताय ना, मग मी तयार आहे. 15, 18 म्हणालंय सोपे आहेत. 22. आता कशेडी घाट सुरू झाला जरा. हम्म. 20, 23, 24, 600. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून कॅल्सीचा न वापर करता करा, जरा सवय लागायला पाहिजे ना आपल्याला. आय नो दॅट यू आर मोस्ट वन युझिंग कॅल्सी ॲट प्रेझेंट. क्लासमध्ये असल्यावर रिस्ट्रिक्शन येते ऑटोमॅटिक. स्वतःशी प्रामाणिक राहायचं, माझ्याशी नाही राहिलं तरी चालेल. यू सेल्फ प्रॉम्प्ट टू सेल्फ. So yes, is a calculation is challenging, I think, little bit, not more. एवढं पण चॅलेंजिंग नाही म्हणा सर, है ना. Okay. Okay, Rohit is calculated. Show Rohit, notebook show me. How you calculate? Calculation कुठे गेले बघू जरा. कॅल्सी वरती. अरे वा. वेल डन, वेल डन. भारी भारी. छान छान, मस्तच, लय भारी. So I hope you understand all value index number. चॅप्टर मधला पार्ट ए आपला कंप्लीट झाला. आता क्वांटिटी, प्राइस इंडेक्स नंबर झाला, क्वांटिटी आणि व्हॅल्यू पण झाला. लक्षात आलं का सगळ्यांना? क्लिअर. सो दीज 3 इंडेक्स इज कम्प्लिटेड. लक्षात आलं का रे पोरांनो? This is 3 is over. Complete. Price index number, quantity index number and value index number. Clear. Price मधला हा फॉर्म्युला होता P0 Q0. हे होतं. तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, calculate price, quantity आणि value index number. Are you understand? You can ask to the same question. काय म्हटलं मी तुम्हाला? Price, value, quantity and also value. 3 asked to you. बरोबर आहे ना? व्हॅल्यू तो तुमचा काढून झालाय. आता याच्यावरनं पी आणि क्यू काढा मग. चला. हा हा हा. येस.
एका कॉलम मध्ये काढता आलं पाहिजे हे. चेक अँड मेट. मला कॉलम दाखवायचा पहिला सगळ्यांनी. यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट ऑल. एकाच येतं ते एका ह्याचे येतं ते काढल्यावर येतं सगळं व्यवस्थित. आणि हे तुम्हाला दिलेलं सम सॉल्व करायला. चला, यू कॅल्क्युलेट प्राइस, क्वांटिटी अँड व्हॅल्यू इंडेक्स नंबर. येस, तिघाचे 3 फॉर्म्युले पण टेबल एकच. लक्षात आलं ना तुम्हाला? टेबलचे कॉलम वाढणार पुढचे, म्हणून तर दाखवलं ना ते. फास्ट फास्ट. व्हॅल्यू इंडेक्स नंबर काढले झाला. 2 राहिले फक्त आता आपले. प्राइस इंडेक्स नंबर राहिला आणि क्वांटिटी इंडेक्स नंबर राहिला. सांगा कसा काढणार? हा, मला पहिलं सगळ्यांनी मला टेबल काढून दाखवायचा. टेबल काढून दाखवायचं मला. आणि हे सगळं एका टेबल मध्ये येतं. किती नवीन कॉलम वाढवलात, किती कमी केलात. येस, तुमच्याकडे तर आहे सगळ्यांकडे. प्राइसेसला कसं आहे तर बघून घ्या. बघा, प्राइसेस P0 P1 बरोबर आहे ना? म्हणजे तुमचा हा कॉलम तुम्हाला भेटलाय ऑलरेडी. कोणता? हा P0 आणि P1. बरोबर आहे ना? सॉरी हा. बरोबर आहे का नाही? हे 2 कॉलम तुम्हाला भेटलेले आहेत. म्हणजे हे तुमचा झाला कोणता? दिस इज युअर प्राइस इंडेक्स नंबर. ओके, दिस इज अ बोथ. पुढचा कोणता काढायचा आहे? क्वांटिटी. बरोबर आहे ना? क्वांटिटी मध्ये पण तुम्हाला 2 भेटलेले आहेत. कोणते? Q0 Q1. आय एम राईट? Q0 भेटलाय. हा इकडे बघा, हे 2 हे झाले Q0 Q1. येस, कॅल्क्युलेट. पण ते सेपरेटली करायचे. आधी जोडी ह्या दोघांची लावायची. कुणाची? याची, याची आणि याची जोडी लावायची. फर्स्ट पेअर ह्याची, सेकंड पेअर याची. बरोबर आहे का नाही? आणि लास्ट पेअर याची आहे इथं. करा करा करा. असं विचारलं जाऊ शकतं का? येस, यू कॅन बी आस्क. काय आलो P0 सांगा आता. प्राइस इंडेक्स नंबर काय आला? येस, व्हॉट इज कम्स टू प्राइस इंडेक्स नंबर? बोला बोला फटाफट फटाफट. अरे दिला. ओके, हा झाला याचा आणि या 2 कॉलमचा. इथले व्हॅल्यू गेल्या, त्या काढून टाकलेल्या. या नाही येत त्या व्हॅल्यू. त्या मागाशी दिलेल्या त्या व्हॅल्यू या नाही येत त्या. दिस इज नॉट व्हॅल्यूज. P0 P1 P0. हा प्राइस इंडेक्स, हा क्वांटिटी इंडेक्स. यस, कोणता आहे आकांक्षा? क्वांटिटी का प्राइस? बाकीचे लोक कोमातच गेले एकदम ना. ढूंढते रह जाओगे.
बाकीचे लोक काय करतात काय माहिती, कानाला लावून बसले असेल नुसतं, असं डाऊट आहे मला तर. किती लोक सोडवतात ऍक्च्युअली, इट इज अ पार्ट ऑफ स्टडी आय थिंक. हा चला नंतर सॉल्व्ह करा, आपण पुढच्या समकडे जाऊया. चला येस, मी चेक करतो नंतर. कोणता आहे हा पण, क्वांटिटी का प्राइस इंडेक्स, काय नाव नाही काय नाही, नुसतंच व्हॅल्यू. हा ओके चला, ओके चलो येस. तर हा आपला व्हॅल्यू इंडेक्स नंबर काढून झालेला आहे. व्हॅल्यू इंडेक्सला असला कॉलम तयार होतो. चला पुढे जाऊया आपण आता. पार्ट बी. कुठला पार्ट बी ते पण सांगायला पाहिजे ना तुम्हाला. पार्ट ए मी आताच तुम्हाला सांगितलं कम्प्लीट झाला. आय एम राईट. हा इथला पार्ट बी. अरे लय लांब आला वाटतं आपण. राईट. अरे कुठे गेला रे. हा हे बघा, हा पार्ट 1 आपला हे कम्प्लीट झाला. दिस इज कम्प्लीट. नाव वी गोज टू हिअर वेटेड इंडेक्स नंबर. आता याच्याकडे जाऊया जरा चला. सो दिस इज 3 इंडेक्स नंबर वी डिस्कस. एकत्र विचारले जाऊ शकतात का, आता येस विचारले जाऊ शकतात. तर आपण जाऊया आता वेटेड इंडेक्स नंबर. सो यू आर अगेन माय शेअर स्क्रीन. येस. In this method, suitable weight are we assigned to the various commodities. Here is given to the suitable weights to the assigning commodities. It is give relative importance to the commodity in the group. It is also similar like that, but little bit changed. Clear? And it is most cases quantities are used as a weight. इथं बऱ्याचशा याच्यात क्वांटिटीलाच वेट म्हणून कन्सिडर केलं जातं. सॉरी वेटेज. अँड देर आर द व्हेरियस मेथड कन्स्ट्रक्टिंग. देर इज अ वेटेड इंडेक्स नंबर. त्याच्यात 2 इंडेक्स सांगून गेले. 2 हे इकॉनॉमिस्ट आहे, इथेन लास्पेअर, तिथे बघा स्क्रीनवरती, अँड हर्मन पाश्चे. पाश्चेच्या नोटा माहिती ना, 500ची नोट असेल ते जाणं, आपल्याला कशाला त्रास करून घ्यायला पाहिजे. हर्मन पाचशे हे 2 लास्ट पेअर आणि 500,000 काय असेल ते. या दोघांनी 2 मेथड सांगितल्यात कॅल्क्युलेशनच्या. देअर आर द गिवन 2 मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन. क्लिअर? सो नाव वी सी 1 by 1 मेथड. तर बघूया आपण. In this technique, base year quantity are considered as a weight. इथं काय केलं जातं तर बेस इयरला कन्सिडर केलं जातं. दिस इज द वेट, राईट. अँड हिअर लास्ट पेअर प्राइस इंडेक्स कॅल्क्युलेटेड वन गिवन द फॉर्म्युला. हे लास्ट पेअर साहेब आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, ग्रेट माणूस आहे. हे त्यांच्या दाढीवरती अजिबात जाऊ नका. राईट. सो दे कॅल्क्युलेट द प्राइस इंडेक्स अँड दे आर द सजेस्टिंग फॉर्म्युला P1 Q1 upon P0 Q0 into 100. क्लिअर? तर त्यांचा हा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला P1 हा प्राइस इंडेक्स नंबर आहे ना, म्हणून ते दिला इथं. तर आता सगळ्याचे इंडेक्सचे फॉर्म्युला जवळपास अवरेज थोडे सेम आहेत. तर बघूया आपण आता वेटेड इंडेक्स नंबर कसा सांगितलं. तर स्टेप 1 काय, फाइंड आउट प्रोडक्ट P0 Q0 ऑफ द प्रोडक्ट डिफरंट कमोडिटीज. इथं काय आपण काम करतच आलोय, नवीन काही नाही. फाइंड आउट प्रोडक्ट P0 Q0. इथं 1 पाहिजे होता, सॉरी. हे देन find out that product P0 Q0 are different commodities. Add all product P1. अरे नाही बरोबर होतं वाटतं, सॉरी मैच कन्फ्यूज होया थोडा. राइट. and then what is next? 1 minute. अरे काय झालं याला, असू दे चला. then add all the product P0 Q0 obtain and derive that P0 Q0. Right. And then apply the formula.
समजलं का इथपर्यंत? आर यू अंडरस्टँड? तर फॉर्म्युला थोडस मागे पुढे होते, बाकी काही नाही. काय फरक आहे मागच्या याच्यात फॉर्म्युल्यामध्ये? हा, व्हॉट इज द डिफरन्शिएट फॉर्म्युला इन फर्स्ट अँड हिअर? हा लास्ट पेअरचा फॉर्म्युला आहे. हा माहिती, करेक्शन आहे, सॉरी. देयर इज लिटल बिट करेक्शन. हे असं आहे इथे. स्मॉल झिरो जरा जास्तच मोठा काढला नाही तो. तुम्ही अजून सरभरल्यासारखं व्हायला नाही. इथं 1 आहे ना, Q0 इथं हे असं पाहिजे. हे P1 पाहिजे होतं. हे इथं चुकलंय. हे कॉम्प्युटरचं टायपिंग आहे ना, त्यामुळे मागं पुढे थोडस होणार आहे. यू ट्राय टू अंडरस्टँड. सो P1 Q0 and P0 Q0 into 100. इथपर्यंत समजलंय का? एनी कन्फ्युजन? आता सगळ्यांना सोपंच वाटणार आहे, तुम्हाला वाटतं काय अवघड आहे याच्यामध्ये? सो हिअर इज गिव्हन वन एक्झाम्पल बाय कोण? हा लास्ट पेअर. पाचशे पुन्हा बघायचं आपल्याला. फर्स्ट वी फोकस टू द लास्ट पेअर. हे तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं असणार आहे. इन अ कॉलम. Last pair, give the example about here. तुम्हाला हे असं काही दिलेलं असणार नाही. हे असं, दिस इज नॉट गिव्हन टू यू, यू डिसाइडेड. याच्यावरनं तुम्हाला डिसाइड करायचंय. एक्झाम्पल मध्ये आता हे दिलंय ऑलरेडी इथं, पण तुम्हाला हे दिलेलं असणार नाही. कीप इन माइंड फर्स्ट. यू हॅव कॅल्क्युलेट. तुम्हाला ते स्वतः कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? आर यू अंडरस्टँड? हा, इथे करेक्शन आहे. हा, सांगतो ते. अरे देवा. So this is P0 U0. You decided on base year. तुम्ही डिसाइड करायचे ते. इथं हे P0 पाहिजे. ओके, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? आता हे दिलं तुम्हाला एक्झाम्पल. एक्झाम्पल लिहून घेतलं असं मी अज्युम करतोय. यू आर टेकन नोट डाऊन. असं तुम्हाला दिले असणार आहे आणि तुम्हाला आता हे सॉल्व्ह करायचं. सो गोइंग ऑन नेक्स्ट स्टेप. सो हिअर आहे तसंच आहे, फक्त ऍडिशनल 2 कॉलम वाढवले. क्लिअर? सो दिस इज द, हा हे 0 आहे, तर ही करेक्शन लक्षात ठेवा. मगाशी केली नव्हती नाही. आता हे बघा, हे P0 Q0 या दोघांचं कॅल्क्युलेशन, दोघांचं मल्टिप्लाय. हे दिसतं का इकडं? हे लास्ट कॉलमला आहे. दिस इज मल्टिप्लाय टू हिअर डीज कॉलम अँड P1 Q0. क्लिअर? दिस इज हिअर. त्या दोघांचं मल्टिप्लाय. तुम्हाला असं कसं आता आहे, त्याने दिलंय ते, त्याचा तसा तो आहे ना मल्टिप्लिकेशन. लक्षात आलं तुमच्या? या दोघांचं मल्टिप्लाय, या दोघांचं इकडं आणि या दोघांचं इथं. दिस मेथड गिव्हन इज
What you saying? I'm not understand your question. Hmm? Someone is replying. What is the question? कोण बोलतोय? या मेथडला Q1 चा संबंधच नाही. Q1 नाही येत नाही. होय, आता तो हुशार आहे, तू युरोप मधला माणूस आहे. खेळबीडचा असतं त्याला म्हणलं असतं आपण संबंध आला पाहिजे, असं चालणार नाही तू. ओके, सो फॉलो दिस मेथड. त्याला म्हणून तर वेट दिलाय रोहित त्यांनी. हे लक्षात आलं का? ते चायनीज पेन्सिल तुम्ही काढून ठेवा तुमच्या कॉलम मध्ये, मी काय केलंय ते. आता बघायला सोपं वाटतंय सगळ्यांना. कसं कॅल्क्युलेशन केलं बघितलं ना, मी ते ॲरो दिले तुम्हाला. आणि मग झालं, मग यांचं मल्टिप्लाय केलं की तुम्हाला हा कॉलम मिळतोय. हा दोघांचं मल्टिप्लाय केलं की हा कॉलम मिळतो. येस, P1 Q0. अरे अंडरस्टँड, इथपर्यंत समजलं का? लय सोपं वाटायला सगळ्यांना, मला माहितीये. काय सर टाइमपास केलं तर शिकवत्यात, काय मजाच नाही म्हणायच्यात. इतकं सोपं. आणि ते लहानपणी करत होतो म्हणा, केजीत असताना, आहे का नाही? सोपं करून दिलंय म्हणून सोपं वाटतंय ते, एवढं नाहीये. जागेवर स्क्रीन आहे, बघायला मज्जा आहे, सगळं दाखवतात किंवा कळतंय ते. तसं अवघड आहे. ओके, चलो. सो नाव व्हेरी इझी यू टू यूज फॉर्म्युला. बघा तुमच्या स्क्रीनवरती फॉर्म्युला आला परत. पुट व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. सिंपल नाव. नवीन काय करायचं, काहीच नाही. सबमिशन करायचे, व्हॅल्यू काढायचे. आले का? आले का इथपर्यंत? येस येस, आले का? होय, वाट बघतो. शेळीपर्यंत आला, खेळापर्यंत या. चला, आले इथपर्यंत. सो आन्सर इज हिअर. कळलं नाही? कॅल्क्युलेट केलं की आन्सर मिळतं. यालाच काय म्हणायचं? लास्ट पेअर्स इंडेक्स. राईट. आर यू अंडरस्टँड ऑल? समजलं का सगळ्यांना रे? सगळं समजलंय म्हणताय? कळेल कळेल, थांबा जरा. गाड्या कशी घाटात गेल्या का नाही, लय कळेल तुम्हाला सगळ्यांना, पटापटच कळणार आहे पुन्हा. होय होय होय, आता लय सोपं वाटायलंय सगळ्यांना. आर यू अंडरस्टँड ऑल? येस, व्हेरी गुड. छान, समजलंय, महत्वाचं आहे. एक एक्झाम्पल देतो, सॉल्व्ह करत तुम्हाला. एकदम सोपं देतो, म्हणजे लगेच कॅल्क्युलेट पण होईल. नाही, ते हे पाहिजे होतं ना रे, लक्षातच नाही. झिरोच पाहिजे होतं इथं. हा, तर बघा समोरच्या स्क्रीनवरती. आता ह्या व्हॅल्यू कॅन्सल करू पहिल्या. सोपं देतो एकदम, म्हणजे लगेच सोडवलंच पाहिजे म्हणून देतो एक सोपं. उद्या फक्त राहायला कोण? 500 राहिला. 500 आणि लिमिटेशन संपलं की चॅप्टर संपेल आपला मग. तर बघा तुमच्या स्क्रीनवरती एक एक्झाम्पल देतोय, अगदी सोपं एक्झाम्पल आहे, तुम्ही लगेच सोडवता इकडे. ही पण एक गुड्स कॅन्सल करू. तुम्ही सॉल्व्ह करा म्हणून सोपं दिलंय.
Yes, solve. Very easy, I think. किती सोपं आहे. इतना है रे छोरे. लास्ट पेअर चुकला. No. This is not answer. नाही. माझं चुकलंय काय मग? असं असते, जास्त सोपं सांगितलं की येतच नसते. मला सांगा P1 Q0 ची समीशन सांगा, मग मी पुढे सांगतो. हा, P1 Q1 किती आलं? 187. व्हॅल्यू कोणाला पाहिजे आपल्याला? P1 Q0. P1 Q0 किती आली? ती चुकवली सगळ्यांनी. 200 येते ती. कसं कॅल्क्युलेशन केलं तुम्ही? माझी चुकले मग. येस. हा, 200. येस 200. आणि आता P0 Q0 त्याची किती आली? 110. परफेक्ट. काय करत होते इतके? ही बोंब, हीच बोंब आहे. सोपे एक्झाम्पल हीच बोंब आहे. आता करा चला. 200 डिवायडेड बाय 110 इंटू 100. बोंबल काय नको सांग, बोंबल कळलं काय नाही काय किती. दिस इज द प्रॉब्लेम. व्हेरी गिव्ह द व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. येस, आन्सर इज परफेक्ट. मग असे चुकीचे आन्सर दिले बऱ्याच लोकांनी. म्हणजे काय केलंय बघा. रोहितचं पण चुकवलं. म्हणजे इथेच गोंधळ आपला सगळा. 170 कुणी आणली होती वडली काय माहिती. 140 187 बोंबल. आन्सर 181. येस, 0.81. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. हिअर यूज कन्फ्यूज. इथं कन्फ्यूज झाला तुम्ही सगळे. बघा कॅल्क्युलेशन कोणाचं कोणावरती आहे. कॅल्क्युलेशन कोणाचं कोणावरती आहे हे महत्वाचं आहे इथं. कळलं का? इथलं हे कॉलम कॉपी पेस्ट केलं इथं, म्हणजे आन्सर आलं नाहीये. आपल्याला बरेच काम करायचे पुढे पण. कळलं का? हे इथं टाकले म्हणून येत नाही ते आन्सर. पुढं पण बराच कार्यक्रम करायचा ना याचा, आणि तो डोकं शांत ठेवून करायचा आहे. लक्षात आलं का? इथं कन्फ्युज झाले सगळे लोक. इथं समोरासमोर बघा. कळलं ना? सोपं एक्झाम्पल देऊन पण काय बोंब झाली आपली. इट्स नॉट अ इझी. टेक वन मोर एक्झाम्पल. घेऊया ना एक. डेटा संपून जाईल. 10:30 लेक्चर आहे, अजून आहेत 20 मिनिटं आहेत. 5 मिनिटात आहे होईल. एक घेऊया. असंच सोपं देतो, असंच. एवढं सोपं देणार की परत कन्फ्युजन. या व्हॅल्यू कॅन्सल. येस, 3च कमोडिटी आहे तिथं.
तुम्हाला आता तर लय सोपं आहे हो, जेवढं सोपं तेवढं कन्फ्युजन जास्त. आता कोण आले रे? हा जमादार फौजदार आला बघ इथं, फौजदार आला, जमादार आले, जमादार साहेब. सेल्यूट करा साहेबांना. सोडायला आला का नाही? अरे जमादार साहेब जरा लवकर यायचं, 10 वाजून 10 मिनिटं झाले साहेब. प्रेझेंटी लावायला अजिबात प्रेझेंटी मध्ये नाव टाकायचं नाही जमादार. अलमजेब, डोंट पुट नेम इन प्रेझेंटी, नाहीतर तिथं वेगळं काहीतरी लिहिन मग ग्रुप वरती. हा काही टाइम नाही दिलेला. येस, आता आता तरी व्यवस्थित काढा, उत्साहात जायचं नाही. पहिले 3 कॉलम महत्वाचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. येस रोहित, परफेक्ट. अलगा. येस, सगळे लोक जरा बाकीचे नुसतेच येस येस म्हणतात, सोडवतात किती काय जण. एक शेवटचं देतो सॉल्व्ह करायला तुम्हाला, सॉल्व्ह करा तुम्ही. ओके, यू द वन फायनल. This value is cancel and then our lecture is over. Yes, copy down that. It is also very easy. See on screen. Yes, take that example, copy down and today and stop. स्क्रीन ना ऑफ करा, तुमची नावं टाईप करा सायमल्टेनियसली आणि सायमल्टेनियसली उतरून पण घेत चला. अजून 5 मिनिटं आहे स्क्रीनवरती. So within that 5 minutes you can copy down that example. You calculate that construct that last pair index. सोपं आहे, काय फारसं अवघड नाहीये. You can do properly, no is there issue. कॉपी डाऊन करा आणि नंतर कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, नाही काय प्रॉब्लेम नाही तसं. येस, कॅल्क्युलेट केलं का रे? सॉल्व तर केलं का नाही काय? चलो, मे आय टेक लीव नाव. 10:14 इज ओव्हर. येस, नाव टाईप करत चला तुमचे. टुमॉरो लेक्चरला आपण आपला काही टॉपिक राहत नाही वाटतं उद्या. लास्ट पेअर, लास्ट इंडेक्स आहे आणि लिमिटेशन्स. एवढं झालं की आपला चॅप्टर नंबर 6 इज कम्प्लिटेड. ओके, येस, हॅव अ नाइस डे, बाय, सी यू, टेक केअर.